भाजीपाला आणा ना काही. काय व डोकं खात राहतं. जा तिकडे 24 तास पाला भाजीपाला भाजीपाला किती भाजीपाला खाता वा. घरच्या भाज्या कर काही. सांग बाई घरची भाजी केली की तुम्हाला तर गोळ नाही लागत वा. मुकाट्यानं भाजीवाला घेऊन या काही. आणि तो जेवायला बसले की डोकं खाता मग मालच. हो कर काही कर ढंगाचं करतो फक्त जरासं. हो ना ढंगाचं तुम्हाला काही करता नाही आलं म्हणूनच आहे. काही करा नाव नाही या माणसाले. ये जा लवकर जेवायले. हो ए माणसं असेच राहतात. आणा म्हणलं काही की त्याला आणता नाही येत आणि घरी मग जेवायला बसले की आपलंच डोकं खातात. हो महसूस ना वहिनी होत काय. आणि हो ना वहिनी पहा ना हे पहा असा करते तुमचा भाऊ. आता म्हणतो भाजीपाला आणा तर म्हणते काय आणू करू काही घरचं ना. घरचं केलं की नाही ताटावर बसले नाही की डोकं खातात. आवडत नाही ना घरातलं. आपण गोय पाणी करा उडदाचं वरण करा मुगाचं वरण करा बेसन करा. काल संध्याकाळी वड्या केले मला म्हणतात निरा निरा वड्याच खाऊ घालता का मले. सांगा मग आता करा तर काय करा बिचारे. हो ना बाई काही नाही अतून ततून सारेच माणसं सारखेच आहेत बरं बाई. काही म्हणून फायदा नाही कोणाले निरा. तसं मा घरी एवढं नाही काही. मी एवढं ऐकून बी घेत नाही. नाही म्हणजे कसं मी म्हणतो मग सांगा काय करू. मग आणतात मुकाट्यानं भाजीपाला. आमचा भाऊ लय गरीब लय साजरा पण तुमचा भाऊ नाही ना तसा गुणाचा. सांगा काय करावं आता. झालं का जेवण झालं का लागे. जेवण खाऊन आटपले वाटते माय तुमचे तर. हो रातचं होतं माय तेच जेवलं बाई. आमच्या ननद बाईले तो काही माय हेच नाही की भाऊज एवढ्या दिवसानं आली का काही. रातचा शिया स्वयंपाक होता तोच जेवायला लावला बाई. जेवलं बाई मग काय करता माय. बरं मले तर सोडा. तुम्हाला सांगतो इमल बाई हे पा स्वतःच्या ननदले शिळं खाऊ घालते. ती गरीब आहे ती सई बाई म्हणून बरं झालं माय काय माय सत्तू बाई. नाही तर सांगा जी एखादी अज्जात ननद असले तर नाही होत का भांडण. अशी आहे माई ननद. का म्हणते जेवण घ्या ना जेवण रातचं साजरच आहे. आता फ्रीज आहे ना माय. आम्ही दिला नाही एवढा मोठा 18,000चा फ्रीज. त्याच्यात कुरकुरू ठेवते आणि तेच खाऊ घालते माय. सकाळचं संध्याकाळचं सकाळून मी तर कावली बाई देशी खाऊ खाऊ. असं वाटते काही जाऊन काही नाही माय घरी काही गमत नाही बाई. आता जातो बाई आम्ही आमच्या घरी. मा घरी पा ताव्यावरची पोळी ताटात असते म्हणलं ना. मग सासरा जायला असतो का सासू हे बाई दिवाळी येते दसऱ्याला येते तशी बी येते म्हणतात. तर विचार झाले तर मानवले मागून बी शिय तर मी काहीच नाही खात माय बाई. मी नाही खात कोणाला खाऊ बी देत नाही. ताजच करतो समजा असं गरम गरम. मग पहा ना 2 दिवस झाले मी त्याच्या घरी आली नाही तर बाई ननदनं शियच खाऊ घालून लावलं बाई मले निरा. नाही उरलं असेल काही नाही तर रात्री असा काय स्वयंपाक केला माय जो उरला माय बाई. एवढ्या मोठ्या जणायला असं कोणी पुरला का लागे माय. ते बुड्याले तर काहीच देत नाही माय. शिवा काय सकाळून संध्याकाळी देत नाही. मी ना काही बुड्याले हमेशा ते गरम करून देते. मला माहित आहे ना. काल उरलं होतं वाटते काय केलं माय रात्री असं. हो त्या मामाजी पुरतं टाकली एक भाकर. ते रात्री की नाही आबा स्वयंपाक केला लागे माय नंदयानं की नाही समोसे कचोरी ते जिलेबी आणली माय इकत लय मोठे आणलं. आणि मग ते खाल्लं. हे बा स्वयंपाक जसाच्या तसाच उरला कोणच नाही खाल्ला. मग जसाच्या तसा फ्रीजात घालून दिलं. साजरी मस्त याची भाजी केली ती मा ननदनं ते मोकळे बेसनाची साजरं डाळ भिजू घालून लागे पोळ्या केलत्या पण काही भाकरी केलत्या पण ते तसंच उरलं दिलं मग फ्रीजात घालून. मग आता सकाळून तेच खाऊ घातलं ना माय. मग काय सांगून राहिले तुम्हाला तर ते रातच मोकळे बेसन आणि त्याच भाकरीने त्या उरल्या पोळ्या. मग काय तर त्या बुड्यापोती टाकली माई एक भाकर. आता आम्ही का पाहुण्यानो का आम्ही का रोज येऊन बसतो का त्याच्या घरी. असं शिवपात खाऊ घालते म्हटलं माई ननद. मनसान माय नाही तर उगाच म्हणे माय घरानेच करते मा शेजाऱ्या पाजाऱ्याचं. मला काही करा लागत नाही माय. पण त्यातली गोष्ट सांगतो तुम्हाला अशी आहे माई ननद. पाय हो मग आता वहिनी तुम्हीच तर म्हणतात जसा तसा स्वयंपाक उरला म्हणून ठेवला अशी मग एवढा मोठा स्वयंपाक टाकून बी द्या वाटत नाही ना. तशी ती मीना भल्ली हिताची आहे. हिताची गुजीन घराचे डोकं गुजी बल्ल तिला हित आहे बरं. नाही टाका वाटत जी काही म्हणा वहिनी. आता मी बी तिच्या जागी असती ना तर मी बी म्हणलंच असतं जाऊ द्या. ये ना माघरी साजरं हे केलं फुलगोबी होती तर फुलगोबीची भाजी केली माय. आणि तेवढी फुलगोबीच राहील ती त्याची केली माय भाजी. आता भाजीपाला सबन सरला म्हणून तर तुझ्या भावाच्या मागं टुमणं लावून राहिली की आणा भाजीपाला. तर माणूस बी ऐकत नाही. जेवायला नाही तर ये ना. साजऱ्या पोळ्या केल्या म्या वरण भाताचं कुकर लावलं लागे गोबीची भाजी केली. या ना जेवायला. नाही नाही भूक नाही तशी मला. जेवण झालं ना साजरं जेवण झालंय का परी. चटणी होती सांबार होता हिरवा कांदा टमाटो साजरं जेवण साजरं झालंय का परी. त्यातली गोष्ट सांगितली मी तुम्हाला. शिय खाऊ घालते माई ननद अशी आहे. आपण म्हणत नाही म्हणून एखादी भावजाई असती तर भांडली नसती. सांगा बरं. मी तर भावजाई माय भावजाई तर काही खाते ननदच्या घरी शिय पाहतो. पण स्वतःची ननद त्या सतूबाईले बी शिय खाऊ घालते माय बाई. कमाल बरं बाई त्या सतूबाईची. ते तर बाई निराबाई लयच बाई गरीब आहे काही म्हणा बाई.
मायनीला पुढेच पैते भावजायच्या धंदा होय का पुढेच भांडे घाशापासून भावजायच्या पुढे भांडे घासते ती बाई. मी आता नवल केलं बाई, मी नाही घासत बाई, सांगतो तुम्हाला. ह्या पा बाई मायरात गेली ना, माझ्या भावजायच्या पुढे भांडे गिंडे नाही घासत मी म्हणतो. हा ते नको सांगू. हा म्हणशीन तर कपडे गिपडे वाळू घालीन मी तेवढे, नाही तर ते बी नाही करत. काऊन करा, 1-2 दिवसासाठी जातो आपण तर तिका धंदा करायला जातो का? मी नाही करत काही. आई तर मागतो म्हणतो नाही दिलं तर मा भावाने सांगतो. मा भाऊ लय साजरा आहे. हा तिचं तसेच फुक नाही चालू देत मा भाऊ. माई भाऊजाई बी अशीच आहे अगं, पण मी नाही तिचा ठक लागू देत. मला आयती कब्बशी येते म्हणलं हाती. ताडवी असं आयता येते, जेवण झालं की उचलून नेते माई भाऊजाई. मग आपण का तिच्या घरी राहायला जातो काय? 2 दिवस आली म्हणून आपल्याला का तिनं काय हाताखाली का धंदा करावं का? मी नाही करत. भांड घासणं आली मग त्याची तर जानकीला तर पाठवतो तिच्या बापाच्या घरी. मग मी नाही करत. हो कसं आहे बाई, आता वहिनी तुम्हाला सांगतो. तुमची भावजाई साजरी आहे माय, तुमच्या हातात कब्बशी देते, पुढचं ताट उचलून नेते. आता काय ले उगाच घराने करा माय. पण माय भावजाई बरीच बरी आहे माय बाई. मा भाऊ बी तसाच आहे. मी भावजाईला दोष देत नाही, ते तर लोकांचीच आहे. ते का आपली होणार आहे काही? पण आपला पाठीवर पाय देऊन भाऊ आला तोच तर आपल्याला हुंकत नाही. तर भावजाई पुढे कुठे ठसून दाखवा माय. मी जातही नाही माय, गेली ना तर रातभर अशी राहतो की जशी काही मले काही नाही तर चहा प्यापुरती राहतो, मायची भेट घेतो आणि लयच म्हणलं तर सकाळून जातो, संध्याकाळी लोक राहतो. जेव म्हटलं तर जेवतो, नाही तर चालली येतो बाई मागे. घरच्या भावाच्या घरी, आमच्या घरी येतो आहे मा भाऊ. बा तिकडे आला की आता बसलं की चाललो. मला काही न्यायला या लागत नाही ना, आनंद द्या लागत नाही मा भावाले. आणि येतोय नाही तो काय लेऊ का सांगू, येते नाही बरं माई. मा भाऊ काही मला न्यायला येत नाही ना, काही मला म्हणत नाही बाई तुला नेऊन देऊ का. मा बॉस मध्ये नेऊन देते मान, घ्यायला बी येते. म्हणून तर त्याचं ऐका लागते, कारण करते ना मग जागी जागी ठाई ठाई उभा राहते ना, म्हणून ऐका लागते त्याचं. असं आहे सारायच्या घरी मातीच्या चुली. माय बाई लय झाली तुमच्या भावाची का कलेक्टर आहे का कुठचा? बहिणीले घ्यायला यायला त्याच्याजवळ टाइम नाही. आणि तुमच्या भावजाईच्या घरी काय तुम्हाला सांगतो बाई, एवढं नका डोक्यावर घेऊ. नाही तर तुम्हाला होणार नाही ना. मायन बाप नाही का तुम्हाला कोणी? हाय बुडा बुडी गेले का? नाही माय 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 हाय ना, माय हाय म्हणून तर जातो. ती मेल्यावर कायले जातो मी त्याच्या दारात. ती हाय आपला जीव असं वाटते, त्यात जा पट पाहिजे विरी बिरी. माय गेलं नाही की आता दिवाळीच्या बाबतीत मी काय जात नाही वहिनी, काय सांगू. तो आलता आता पण आलता आला नाही असं नाही. आला येतो बाई, आज येतो, सकाळी येतो, मग येतो, परवा येतो, करता करता बाय आला एक दिवस. म्हणे चाल. त्या म्हणलं बापा माई ननद येलाय घरी, मी काही येत नाही, मा झालं की मी येईल. मग तो चालला गेला बाई. मग मायचं सुरू बाई येणं व बाई. समध्यापुरी आल्या साऱ्या लेकी बाई येऊन गेल्या, तूच नाही आली. आता म्हणलं मा इकडचं सरत नाही, तिकडचं कोणी हुंगत नाही, कायच करा. पण तू एक जीव तर असते ना, त्या जीवासाठी जायला लागते. गेली माय सकाळी. या माणसाला म्हणलं जाता जाता मला सोडून द्या, तर ती फाट्यावर मी चालली जातो. घरा लोक ना आले तर चालते एका परी. गेलं माय बॉन बी असा अठ्ठर फाट्यावरच दिलं उतरून. गावा लोक नाही आला म्हणे दिवाळीचा टाइम. तो भावानं मला विचारलं नाही, होंगलं नाही, बोलावलं नाही. मी का बिनमानाने येऊ का? तू जाय म्हणे. गेली बाई फाट्यापासून पैदल. अर्ध्या मंदात गेली तर भाषा भेटला एक चुलत वाड्यातला. कुठे चालली वाट्या, काही आली वाट्या. मी म्हणलं बापा तो असतं घरी चालली, चाल. त्याच्या गाडीवर बसली मान, गावा लोक गेली. मग गेली. भाऊ नव्हता घरी, तो जायला होता कुठे. भाऊजाई वावरात जायला होती, माय होती घरी. पेट घेतली. संध्याकाळच्या पायरी भाऊजाई आली, भाऊ आला. भेटगोड झाली आणि 6-7 वाजता चालली आली. मा बा घरी येता येता म्हणे लागे म्हणे तू इकडे ये. सांगा आता किती उपटपणा दिसला असता नसता. मग भाऊजाई भावाचे कान कोळते ना, म्हणते पा कसा टेरेला तुमचा जवाई, घरा लोक आला नाही. मग आता तसं म्हणा तर या माणसाला कसं म्हणा बिनमानाने ये म्हणून. त्याचं काम नाही का मा भावाचं की बा पाहुणे बा तुम्ही बी या, नाहीतरी बैले घ्यायला येता ना तर या असं म्हणाल. त्याचं तोंड उलटे का? पण म्हणत नाही. हा माणूस म्हणते वा भाऊ मला बोलत नाही, मी का बिनमानाने येऊ का? याच बी बराबर आहे. आपण निरा अडकित्यासारखं सुपारी सारखं कुठतो ना माय अंदर व. मी तर बाई अडकित्यासारखी सुपारीच दिसतो मला. असं वाटते माय तर अडकित्यात फसलेली सुपारी मी सारखीच. शेवटी कटणच आहे, इकून कटा का तिकून कटा. नाही आला बाई बो हा गावात. ना म्हणलं बापा मग फाट्यावर बी थांबू नका, राहू द्या. नुसतंच मग मुद्दे होतात ना, तत्ती थांबला पाहुणा बल कसा आहे हे कळाय. घरा लोक आला नाही. आणि आता हे कोणाला सांगता जागोजागी जाऊन की मा भावानं म्हटलंच नाही त्याला या म्हणून. त्या म्हणलं बापा तुम्ही जा, मी कोणाच्याही गाडीवर बसून येईन काही करेन. मग माय बाई म्हटलं ये माल आता चालूच राहत ना. म्हणलं बापा चालतं का रे? तर मग माय एक भाषा लय दूरचा म्हणे आता मी तिकडेच चाललो. ना म्हणलं चाल ना बापा दे ना, मग मला बी जा लागते घरी. तो मामा काही आला नाही, त्याला काय सांगा काय शिजलं काय भिजलं. आली माय त्याच्या संग. अशी दिवाळी बाई आमची.
त्या एका जीवासाठी जावं लागते, नाही तर काय करता, नाही तर कोण जाते माय. तुमचं साजरा आहे नाही, आई बाबा दोघे आहेत नाही, भाऊ साजरा आहे तुमचा नाही. साजरा साजरा खायचा, साजरा करा लागते. माय बाबाही आहे, माई आई आहे, माय बाबा बी मा बाबाच्या हाती सपन आहे. म्हणजे बाबाच्या हाती व्यवहार आहे ना, जसा ते वावरा गिवरात जातात, पैसे गिसे मजुऱ्या गिजुऱ्या असतात ना त्यांच्या जोड, मग मा बाबाच मला साडी गिडी घेतात. तसं मी हजवून बजावून त्याला बी घ्यायला लावतो. मग त्याला काही कळलं पाहिजे. त्याला म्हणते बाय बाबाने घेतली मग तुला बी घ्या लागते. बायकोला काय एवढं यठान नाही का म्हणतो. हा, तिच्या माय बापानं काय शिकवलं तिने मी साजरी बोलत असतो. मी मुकी नाही राहत बाई, तुम्हाला सांगतो. मग घेते मग नाही तर त्याला माहित आहे आणि त्याच्या बायकोला माहित आहे मा काम सोपं नाही. मग काऊन काऊन ढील द्यावं त्याला, आपला का तेवढाही अधिकार नाही का त्याच्यावर. ओ माय वहिनी होती हा का सांगा माय, मी वदरही गेलते तुम्हाला पाहिले. चला ना माझे आले. का जेवण तर झाले ना माय, वहिनी तर म्हणतात जेवण झाले. नाही हो माय, जेवण नाही झाले हो माय, नायरी केली सकाळून. ते रात्री की नाही इमले आमच्या घरी की नाही समोसा कचोऱ्या आणल्या होत्या. तो जेठानं मग तेच खाल्लं बिचारी समजाईन. रातचा स्वयंपाक तसाच उरला, मग फिरेजात घालून दिला. सकाळून मग उठलं त्याची नायरी केली. आता स्वयंपाक केला, मा तेवढ्यात होते का म्हणून नाही वहिनीला बोलायला आली. ताट वाढल्या ना, चला ना वहिनी. मगाची नायरी होती का ते माय, मी तर पोटभर जेवली, मला वाटलं जेवणच होय का. आता काही वहिनीला जेवा लागत नाही, सुषमा वहिनी हाय ना. माय वहिनीचं कसं पोट दुखलं का मी ना शिव आता खाऊ घालता भाव जायले. बाई नाही माय मजाक केली. हे महिन्यात काय काय तुम्हाला का अशीच दिसली का बिनमानुसकीची. मानानंद साजरा गरम गरम उन्हा स्वयंपाक केला, नायरी केली मंगाची. माझ्या ध्यानात नाही आलं. चल बाई आम्ही जेवायले, तुम्ही बी जेवा माय बाई. चला चला ननद बाई चला जेवायले, टाटा वाळले म्हणता ना. चल बाई बातो संध्याकाळ होते माय बाई, सकाळून आवरे लोक संध्याकाळ होते. चल माय भर भर फळा लावतो घराले आणि दिवाबत्ती करतो. मीना माय माय शांताबाई ये ना. काय म्हणता माय बाई या. काही नाही, मी म्हणतो ती का सुषमा वहिनी आहे ना का गेली माय. चहा प्यायला नेलं नाही ना माय माय, त्या दिवशी म्हणलं त्याला चला चहा प्यायला, तर बोलत राहू दे आताच घेतला. आहेत ना माय, आहेत ना. मग काय हो तेच म्हटलं. मग मला बाई दिसलाय, म्हटलं बाई चालल्या जातील नाही तर लगे वहिनी चालली जाईल माय. चहा प्यायला न्यायचंच राहिलं म्हणून आली आता बोलायला. झाडून घडून काढलं, म्हटलं पहिले येईल चहा प्यायला देतो. कुठे गेल्या माय, अंग टाकलं काय. हो माय बाई त्या वहिनीन तर माय बाई सकून 12 वाजतापासून निजेल्यात बाई. त्या साजऱ्या घरून राहिल्या, काय झोप लागते माय बाई. बाई नाही बाई वाटा करून देऊन राहिल्या मला. आमच्या सतुबाई झोपतात काय. काल फुल वाटा केल्या, आता साध्या वाटा करून राहिल्या. माय बाई चालूच असते त्या बाईचं काम. थोडा मोठा कापूस नेसून ठेवला चालूच राहतात त्या. वाटा करून राहिल्या तिकडल्या अंगणात बसल्या. मै वहिनी झोपेलाय मस्त पसरते. काही नाही असं नाही की ननदच्या घरी आहे काही, या बाईची ननद आपल्या डोक्यावर आहे होती का काही करीन. हो खरं ना बाई, बेसरमपणा भावजय जोडूनच शिकाव. जाऊ दे, तेले सवय नाही ना एवढ्या धंद्याची. तिच्या घरी बायाच आहे धंद्याले. हो आहे ना, मला एक सालाची मोल करीन माई माय. तिले का बसू देते का, सुकानं भाकर देते का ती. धंदा कराच लागते मामाईने. मग देराने जेठाने सारखा अर्ध्या लिंबा धंदा करा उचला लागते हिच्या पुढचा, तर बरं आहे. नाही तर बाईच्या बात अंगात येते. मला का माहित नाही, पण आता होती घरी जसं असेल तसं. पण होती मा घरी उत्सुकी काही करत नाही बिचारा. सतुबाई चालूच राहतात. मला बेसरम लागते, आपली भावजय हलवल्या अंगावर पडत नाही. ननद काही करते. काल सतुबाईनं एकटीनं टोपलभर भांडे घासले म्हणलं. मा भावजयनं मस्त गोष्टी केल्या बसून. पण असं नाही की दाखवा बाई तुम्ही घासून राहिला तर मी धुतो. परतून चाललो तरी जाणार. त्या बाई संग मस्त बसून खिकी करू गप्पा केल्या. मला शेवटी शरम लागली. मी म्हणलं बाई माय उलचे कसं राहिले पोंगे तयाची बात तय म्हटलं घास म्हटलं दोघे जणी. तर सतुबाई मत नाही राहू दे तू तय पोंगे मी घासतो. तरी आमच्या बाईनं म्हटलं नाही की दाखवा बाई मी एक भांड धुतो. लोच बेसरम आहे ना बाई, लोच बेसरम आहे माई भावजय. जाऊ दे माय, आता जशी आहे तशी आहे, काय करता आता. मी म्हणलं माय चालली जाईन माय बसको. अजून म्हणून माय बाई अति लय गप्पा करते. शांताबाईन घरा लोक नेलंय नी चहा प्यायले अशी म्हणून आली माय बाई चहा प्यायले नेतो म्हणलं माय. आपल्या सतुबाई राहतात का जातात त्या बाई भुसकून बातच चालल्या जातात. पाहुणे तर गेले मला वाटते. आले ना गेलते पाहुणे. ते पाहुण्याले काही गमत नाही. येतो मी घरून चक्कर मारून गेले बाई. आले ना आता 2-2:30 वाजता आले. हो का. नाही त्या दिवशी गेले तर मला दिसले ना. मॅ म्हणलं माय पाहुणे चालले. मॅ फायवलंच मॅ म्हणलं बाई हाय का मागतो. एकटेच होते पण म्हणून म्हणलं माय पाहुणे गेले पुढे. आता बाई बी जाईन म्हटलं माय बाई म्हणून आली. खरं बोलायला आले. नाही तर हे बा मी ना दोनदा बिचारे सरतच नाही ना. दिवस बी लय नाही ना. भात असतो 2 वाजतात बाई. जे खाले 2 वाजतात. आणि जर लोयला केलं नाही केलं झाली संध्याकाळ. हो ना माय बाई.
मला तर माय चालूच असते बाय, सपवून होत नाही तर संध्याकाळ सुरू होते. आता गाडी लावणं सुरू जाईल डबल, तर आम्हाला बाय डबल दे पारून तो धंदा सुरू झाला. माय बाई आपला जेवण खाऊन झालं की मी चुलीच देत नाही, त्याच्यावरच आल उठून देतो, त्याच्यावर सबन करतो. काल तर बाई सबन लय मोठे पोंगे तळले. आता येतो लागतात. आता सकाळी तळीन बाई, आता संध्याकाळच्या स्वयंपाकातच बघत होते बाई. आपण तिकडे घुसले की मग इकडे चुलीजवळ सत्तू पहिलेच घुसा लागते. मग एवढ्या मोठ्या लोक सगळ्या जणांचा स्वयंपाक लय होते ना त्या बाईच्या भोवती. आता काही करत नाही, सकाळी दुपारच्या तळीन आता पोंगे. तुले बोला बाई आधार आहे बाई सत्तूबाईचा. काही म्हण बाई लय साजरी ननद आहे. मी तर घरी बी म्हणतो खरं ना, सत्तूबाई सारखे ननद असणं नशिबाचीच गोष्ट आहे. नाही तर माय बाई आता आमच्या बाई पाहिल्या नाही होत्या. रमाबाई आल्या की मला तर धाकच पडते माय बाई. हो बाई रमाबाईचं लय दिवस आल्याच नाहीत का होत्या. नाही ना, आता लाईनीले दिवस आहेत. लागे घरी म्हैस आहे, म्हैस दुभती, तिचं करावं लागते. मोठी तिकडे पुण्याला असते, ती आता इकडे येत नाही. मोठं पोरगं पुण्याला गेलं ना बाईचं. माय बाई हो पुण्याला गेला का? हो का? तो काय आहे त्याचं नाव? तेजू म्हणत. तेजू का? हा तेजस आहे माय त्याचं नाव. तेजस पुण्याला गेला ना माय बाई. फॅक्टरीत लागलाय काय म्हणतात त्याला, कंपनीत लागला ना माय. कोणते महिने 2 महिने एकटा राहिला, आता बायकोला घेऊन गेला. आता काय मग लाईनीले तर दिवसच आहेत. तिला तर माय पहिल्या दिवसापासून बेड्रेस आहे माय बाई. मी ना पहिल्या दिवस म्हणजे महिना नशीब झाला तर त्या बाईला बेड्रेस सांगितलाय माय बाई डॉक्टरनं. पण सबंध धंदा रमाबाईलाच करा लागते. आणि घरी दूध दुभती म्हैस आहे. आता दुभती म्हैस म्हटले की दुधा दुभत्याचं किती चालते. चांगलं कळ मुळलं म्हणून राहिलं रमाबाईचं. बरं माय बाई करतात नाही, करीन नाही तर सांगीन कोणाले. करावंच लागते. ते का मीच हो का सबन ऐकून घ्यायले, सबन हे करत बसायले होत की ते करतात का आमच्या बाई. मी बी म्हणत नाही काय ले उगास असं वाटते जाऊ दे माय 1-2 दिवसासाठी आल्या आणि काय आपण म्हणा. पण लय करतात बरं बाई त्या बाई, लयच डोकं खातात. निरा घरी बरोबर सारखी राहते. सुनाईनं चांगली सारखी केली. मला तर निरा डोळ्यात दाखवते. आता घरी चांगली लांबते. एकही सून ढंगाची नाही. काय सांगणार आहे. मोठी तर निरा बाई थयच आहे. आणि लाईनी तर बाई लस नाजूक आहे. पोरगा तर खून आहे म्हणून देत बायकोले. मी तुला काय सांगतो, जसा दिवस राहिले त्या पोरीला तसा बेड्रेसच आहे ना माय बाई. काहीच करत नाही म्हणतात ना, काहीच करत नाही. आई तर ताड्या लागते या बाईला हातात. नाही दिलं तर पोरग बोलते. तुले मा सुख पावल्याच जात नाही. आणि केलं तर तू काय हलकं भारी होती सांगत त्या दिवशी. लय वाकड लढत फोनवर. या माय लढून नका राहू द्या. सांगते सून आहे की अजून पोराला सांगीन भाऊजाईजवळ घरानेच केले. या म्हणलं 2-4 दिवसासाठी तर म्हणत माय बाई मरे टाइम नाही होती. मला तर तुझ्या घरी जाई येऊ. राहू द्या माय बाई. का ते मोठ्याले काही नाही अजून. नाही बिचारी मोठ्याले काही नाही. इले हात लागे दिवस. आता याच्या लग्नाले 12 महिने तर झाले. 12 महिने उभर झाले असते तर लागे आता 5-6 महिने झाले ना या पुरीले. या मोठीले काही नाही अजून. तिचा चालू आहे माय बाई कायचा दवाखाना कोणचा करतात काय. तर आता पुण्याचा असेल माय. आता पुण्यात गेली ना. हो तर ती का माय स्वस्त आहे माय बाई. तर ती बी मागच असेल ना माय. ती का स्वस्त आहे का? बरं आहे माय. मग का खोली घेतली का फलाट घेतला माय? भाड्यानं घेतला म्हणे ना फ्लॅट. 10,000 रुपये भाडा आहे म्हणते फ्लॅटचं. स्वस्त आहे का माहिती. ती बाई सांगत नाही. परत दिवशी लय वाकड बोलल्या. भावासंग बोलल्या, मग मासंग बोलल्या, मग लय वाकड बोलल्या. मग ठेवला फोन. म्हटलं मॅ या तर काही येत नाही म्हणत. हेच तर चालू आहे. आता दुधा दुभत्याचं करणं, त्या सुनीच्या हाती देणं. ते मोठी चालली गेली तिकडे. आता काय निघणं होते का त्या बाईचं. ती येऊनच कोणतं मला उन्हाची आहे. ती आली गे एक टाइम नाही असा की आमच्या रामाबाई आल्या आणि भांडणं झाली नाहीत. माय बाई बिना भांडणाची तर ती बाई सार झालीच नाही. मन करणा कोण मग तिच्या थाळी नाही थांबत. मन करणार तिचा हिस्सा घेतलाच नाही ना. मन करणं म्हणते मन करणं त्या रमाबाईचं तुम्हीच करा. रमा बाय मन करणं अशी पावण्यासाठी बोलावते तिले. ताट वाढले की जे आले हात धुतला की शकच नाही लागू देत. म्हणजे या इकडे मोठ्या घरी. मी हाच उरून पुरून उरायले. तेच आमच्या मोठ्या बाई. हे बाय काहीच नाही. सतूबाई सारखंच काम आहे. काही चालते काही निभवून घेतात सांभाळून घेतात. पण रमाबाई माय बाई इस्तवच आहे निरा. पण घे म्हणा घरी. सुनाईनं अशी शकून काढली साजरी. थंडी गार केली निरा. काऊन वा मा बहीणच्या नावानं बोट मोडता. तिला घरी उचकायला लागतील ना. नाही माय बाई काही बोट गिट मोडत नाही. तुमच्याही नावानं नाही, तुमच्या बहीणच्याही नावानं नाही. झाल्या का वाता करणं. मान काही झाल्या आणि काही राहिल्या. बोल बोट दुखून राहिलो मन तुमचा आवाज आला खरं तर म्हणून आली इकडे. दिलं ठेवून ती. राहू द्या ना. तुम्हाला तर म्हटलं राहू द्या. तेवढेच तर मला हे बा 7-8 महिने पुरतात त्या वाटा. तेच लोक तुम्ही डबल आले की डबल करून दे जा. नाही व आता तेवढा दिसेल कापूस आहे तेवढ्याचा करतो. साजऱ्या पन्नीत भरून ठेवून राहिली. काही खराब नसत होतो वाटा. मग तुला टेन्शन नाही. माय बाई आम्हाला द्या ना दर्शक करून. एकच भावजय गुणाची आहे का? लाडकी आहे का ते? आम्हाला द्या काही करून. माय बाई वहिनी देतो ना करून. तुम्हाला देतो. मी म्हणलं माय तुम्ही इतकं छान की काय. माय बाई आम्हाला काही स्टँडर्ड समजलं का तुम्ही.
कमी आम्ही वाता इकत आणू. घरी एवढा मोठी पराठी, एवढा मोठा गंजाच्या गंजा कापूस, आणि आम्ही काही इकतची वात आणणार आहो का? नाही बाई, मी बी घरीच करतो माय. मग दिन ना वहिनी. हा दिन हे बा, या वहिनीच्या काही नाही, उलशाकच राहिल्या, उलशाकच कापूस आहे आता निशे. मग यायचा करीन संध्याकाळी. मला कापूस आणून द्या, मी सकाळपासून तुमच्या वाता करणं सुरू करतो. हो माय बाई, गंमत केली माय सतूबाई. म्हणले पाहिजे माय, मायच देते माय, लय देते पाठू पाठू. त्याच्यानं मला काही वाटायचे टेन्शन नाही. गंमत केली माय. चला ना माय, चहा प्यायले बोलायला आली मी तुम्हाला. आणि रमाबाई नाही आल्या माय बाई. रमाबाईचं फटकणं होतही नाही. सुनीले दिवस आहेत ना. मग सुनीले दिवस आहेत का बंगई तिला बसा लागते काय? सुनीले दिवस आहेत म्हणून काय झालं माय बाई? मग तिला काय धरून बसली काय? माय बाई, बेड ड्रेस आहे ना माय, बेड ड्रेस. पलंगाच्या खाली पाय नाही ठेवा लागत. मग इकून नवरा उभा असते, तिकून सासू उभी असते. बेड ड्रेस आहे माय त्या पोरीले. महिना नाही झाला तर लगे ती काय सांगितलं माय, हिमोग्लोबिन कमी झालं आणि असं झालं तर सांगत बाई त्या दिवशी फोनवर. आणि तिले माय काहीच नाही करायला लागत. सबन हाय तोच आहे माय बाई. कोणी नाही भेजावं लागत. ते पोरगी म्हणजे धंदा म्हणून करतच नाही, जपेलच असते म्हणे येरा. म्हणजे झोपते, बसते, फोन पाहते, टीव्ही पाहते, हिंडते, पण धंदा नाही चालत. माय बाई हो का? माय मग रमीलेच करायला लागत अशी सर. नाही व, तिची मोठी सून आहे ना माय, लाईनीला आहेत ना दिवस. मोठी गेली नवऱ्या संग भर पुण्याले. आता काय आहे, लाईनी रमाबाई. मोठी पुण्याला गेली म्हटलं. मोठं पोरग पुण्यात, ते कंपनीत लागलं ना कोणत्या. माय बाई, रमाचं पोरग कंपनीत लागलो का? पुण्याले का? हो का? माय साजरा पगार असेल. मग काय शिकेल आहे तू? काय सांगा बाई, काय शिकेल काय नाही. तर ते काही डिप्लोमा करेल आहे बाई त्याने, इंजिनिअरिंग काय करेल मला काही कळत नाही बाई त्यातलं. पण ते काही शिकेल आहे बाई. तो लागला ना. मग बायकोली घेऊन गेला बाई, भाड्यानं फ्लॅट घेतला ना. मग आता दिला बायकोली. माय बाई साजरा झालं रमाचं पोरग नोकरीवर लागलं. हे लाईन काय करते? झेरॉक्स आहे ना, ते झेरॉक्स काढते ना. ते काही आहे बाई, ते झेरॉक्स नाही भेटत काढून. तसं आहे ना त्याचं बी मशीन गेल्यात माहिती ना त्या. वावर बी आहे घरी. माहिती वावर जसं पाहुणे बास पाहतात वावर, ते पोरग ते दुकानात असते माहिती झेरॉक्सच्या. मोठा आता हे कंपनीत लागलं. माय बाई साजरं झालं रमीचं. माय लय दिवसाची भेट नाही तिची का होईने, येतच नाही ते जास्त. आहे की नाही? तशी की नाही तुम्हाला सांगतो. ते आमच्यात मिस येत ना जात जाय, ते नॅरीच नाही. ते तिचं माय भलं स्टँडर्ड काम आहे. ते आमच्यात गबडीत होत नाही तिचं. नाही तर शोभाबाईचं कसं आहे, सदानी बी आपल्यासारखं. नाही तर रमाचं नाही माय बाई. रमाचं माय पहिल्यापासूनच माय हे होतं. तर पाहुणा बी लय स्टँडर्ड माय बाई. तिच्या घरी माय बाई ते बोललं माय बाई, ते स्टँडर्ड की दुनिया भरीची आहे माय. ते आपलं कसं आहे माय, येडं गबाळ का? काही नाही, गेली स्टँडर्ड की हवेत उडत. आता काही नाही राहिली. काय आहे पहिले दाखवलं काय आता माहित नाही. पण आमच्या बाईची नाही गेली बरं बाई. आमच्या बाईचा तोच तोरा आहे माय बाई. रमाबाई तुम्ही काही म्हणा बाई, सतूबाई रमाबाई भल्ल्या शिष्ट आहेत. काहून व तसं म्हणतात तिले? नाही ना, तुम्हाला वाटीन. पण शोभाबाईला मी काही नाव ठेवलं का? आमच्या शोभाबाई लय साजऱ्या, मिळून मिसळून राहणाऱ्या. हे रमाबाई भल्ली बाई स्वतःच लावते निरा. राहू द्या उगाच तुम्ही भाव जाया बी एकाला एक दोघी झाल्या की नाही भल्या नंदायाच्या खटाया काढता. मारा माझ्या घरी आधी बिचारीले ते स्वभाव आहेत जशी फटकळ वहिनी. लहानपणापासूनच आहे ते तशी. शोभा कशी समतेले घेऊन चालणारी, रमा भल्ली इचकट. आम्हीच तर तिले नेहमी इचकट म्हणू. आता तर माय मी तर म्हणतो का 7-8 वर्ष झाले का काय सांगा. तुमच्या घरच्या बुडीच्या मरणात भेट झाली तिची, त्यापासून भेट नाही. हा ना, त्या येतात तुम्ही ना नसता, तुम्ही येतात त्या नाही. त्या हमेशा येत नाहीत. रमाबाई येत नाहीत काही, शोभाबाई तर येतात. रमाबाईचं काही जमतच नाही येणं. त्याचं घरच त्याला सुचू देत नाही माय. बरं चला ना माय बाई, चला ना चहा प्यायला. चला ना, तुमचा भाऊ मला रात्री विचारे पण बाईला चहा प्यायला बोलावलं की नाही बोलावलं. म्हटलं नाही ना, म्हटलं बापा बोलावतो ना. नाही तर चालला जा सारा तुमचा भाऊ मलाच बोलीन म्हणेन मा बहिणीला चहा प्यायला नाही बोलावलं. माय भाऊ सगळं तर काय रोजचं बोलणं आहे मला. मग काय गेले भाऊ तर माझं बोलून गेले. वारात चालू म्हणत बाई. मी म्हणलं जा बापा, होती ना मी वट्यावर होती उभी तर बोलले भाऊ. आता घरी आहेत का? मग चला ना, मग घरी असतील तर चला मग. हा दे ना माय, मी ना देन का भाऊजाला आवाज दे ना माय. उठून त्या बाईले झालीच नाही का त्या बाईची झोप. माय बाई त्या बाईचं तर साजरं घरनं चालू आहे. माय साजरी झोपला गेलाय माय त्या बाईले. कोणा सकाळच्या झोपेला आहे तू खाऊ मी ना. बाई मा डोळ्या लागत नाही दिवसात बाई. मला गुलशी झोप नाही लागत त्या बाईले. माय बाई हे बा 12 जेवलो तसं खाऊ मी ना. 12 वाजलेच मी तर म्हणतो 12-12:30 वाजलेच. दिली बाई तन्नावून बाई न साजरी घरून राहिली बाई. झोपही लागते बाई त्या बाईले. काळजीच नाही ना काही खाणं पसरणं हाय का बाई? काही काळजी आहे का? काही म्हणाले जराशी घे की आपण ननदच्या घरी हाव का काही. काहीच नाही ना बाई. मा भाऊजाईले कोणी नाव ठेव का बेस्ट ठेव काही घेणं नाही देणं नाही. निराश बेसरम आहे असं आहे का? काही आपण ननदच्या घरी का उठीन का धंदा करू लागीन का काही. साजरी तन्नावून देते. काय करतील त्या बाई? जाऊ दे ना, काय करतील आता. काय बाईली कामाला लावतं का? तुझे माय जेवढे लोक असले तेवढे कमीच पडतात मी ना धंद्याले. आता ते बाई आली नवायची तिली धंदा करायला लावतं काय? बापा त्या बाईचा धंदा. माय बाई शांताबाई तुम्हाला सांगतो का बाई रातची मजा. हे पा मा
भाऊजाई सारखी बेसरम स्टँडर्ड माय बेसरम नाही म्हणायला पुरं स्टँडर्ड आहे माहिती आहे बा. मामाजी संग अशा मस्त तमाम गप्पा करते असं नाही तिला कळत की हे नवचा सासरा आहे आपल्या का काही पटांगच्या एवढ्या माय बाई. बरं माघरच्या बा संग दादा असं दादा तसं दादा त्याच्याही पेक्षा उड्या मारते आणि बाई त्याच्याही पेक्षा माय हे तर माय बाई निरा माय बाई अशा गोष्टी असतात माय बाई. मी तर म्हणतो बाई मा भाऊजाईला अक्कलच काऊन अशी नंदी होय ना. हा काहीच नाही ना बाई निराट बरंच बरं आहे ते. माय बरं आहे माय बाई. मग मुरली भाऊ बोलतात का मग नाही तर मुरली भाऊच्या तोंडातून तर शब्द नाही फुटत माय बाई. मा भाऊजाई सांगत लय गोष्टी चालतात मी पाय ऐकतो ना बापा. दादा 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 करतात ताई राहू द्या ना बसा ना करते ती. मी हो बसवा मी हाच. आमचे सुमाले तर काही अक्कलच नाही अशी बाई. दक्षिण पदर नाही घेणं काही नंदाई आहे का काही आहे काही नाही. आपण एवढं बडबड करते काही म्हणा बाई. हे बा आशाबाईच्या घरच्या माणसा सांगतो मी काही जास्त बोलत नाही पण सतुबाईच्या घरचे पाहुणे हा किती साजऱ्या स्वभावाचे आहेत पण तरी बी आपल्या शरम लागते असं वाटते माय. नंदाई आहे काय माहिती त्याच्या पुढे बचर बडबड करणं साजरं लागते. मा भाऊजाईला काही नाही माय माय बाई. दादा दादा करू गोष्टी करते माय. दादा त्याच्याही पेक्षा ताल तोडते माय बाई. आपण तर पाहतो माय टोको हा मुकी राय मी ना तू पाहिली वळानी ते स्टँडर्ड आहे मग.